दोडामार्ग तालुक्यात हत्ती पकड मोहीम हाती घ्या, प्रतिबंधक उपाय करा। दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त झाला पाहिजे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा केली। आपण वरिष्ठ अधिकारी यांना कळवले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले। दोडामार्ग येथे सुरू झालेल्या उपोषणात दोडामार्ग तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच हत्तीबाधित हेवाळे, वीजघर, बांबर्डे, सोनावल, मुळस, मेढे, पाळे, घोडगेवाडी, मोर्ले, केर, भेकुर्ली, तिलारी, बाबरवाडी अशा इतर गावातील शेतकरी सहभागी झाले होते। विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला। गेली 20-22 वर्षे दोडामार्ग तालुक्यामध्ये आज जे हत्ती संकट या ठिकाणी ओढवलं गेलेलं आहे, यासाठी अनेक वेळा शासन दरबारी वन विभागाकडे मागणी करून देखील या ठिकाणी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही। सातत्याने मागणी करून सुद्धा वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। या मागणीसाठी दोडामार्ग तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच त्या भागातील हत्तीग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी हे आंदोलन उभं केलेलं आहे। निश्चित स्वरूपामध्ये या वन विभागाने शासन स्तरावर जे हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करणे गरजेचं होतं। कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव वन विभागाकडून आजपर्यंत शासनाकडे गेलेला नाही, त्यामुळे ही हत्तीपकड मोहीम कुठेतरी थांबलेली दिसते। या हत्तीपकड मोहिमेच्या बाबतीत कर्नाटक धर्तीवर या ठिकाणी हत्तीपकड मोहीम राबवावी त्यासाठी 45 दिवसापूर्वी या ठिकाणी वन विभागाला निवेदन देण्यात आलेलं होतं। मात्र त्या वन विभागाकडून या प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे। त्यामुळे नाईलाज असतो शेतकऱ्यांची आज या ठिकाणी मागणी अशी आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याची किंवा नुकसान भरपाईची गरज नाही, परंतु तुम्ही हत्तीपकड मोहीम राबवून या ठिकाणी हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा। जोपर्यंत हत्तीचा बंदोबस्त या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शेतकरी, सरपंच या ठिकाणी आपल्या या उपोषणावर ठाम आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।